नमस्कार. महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक पार पडली आहे. निकाल जाहीर झाले आहे. शहरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे 40 वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याचीच सत्ता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर होत. म्हणजे आत्तापर्यंत छत्रपती नगर महापालिकेवर मोठा भाऊ म्हणून शिवसेना होती, परंतु यावेळेसचे निकाल मात्र वेगळेच आहे. यावेळेस आता मोठा भाऊ म्हणजे भारतीय जनता पक्ष याने दणदणीत विजय मिळवत 57 उमेदवार निवडून आणले. तर शिवसेना जी पूर्वी एकच शिवसेना होती, नंतर त्याचे 2 भाग झाले. एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर यावेळेस जे मित्रपक्ष म्हणून भाजपची आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गट. यालाही चांगलं असं काही कामगिरी करता आली नाही. त्यांच्या फक्त आणि फक्त 13 उमेदवार निवडून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 6 उमेदवार. तर विशेष म्हणजे यावेळेस सगळ्यात जास्त बाजी जर कोणी मारली असेल तर MIM, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन, म्हणजे या पक्षाचे मागच्या वेळेस फक्त 25 उमेदवार निवडून आले होते. यावेळेस त्यांनी तब्बल 33 उमेदवार निवडून आणले. त्यामुळे सत्तेत भाजप बसणार आणि विरोधी पक्षाच्या बाकावर MIM बसणार असे चित्र झालेले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी फार काही करू शकली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 1 उमेदवार निवडून आले. तर वंचित बहुजन आघाडीने ही आपला खाता उघडलेला आहे. 4 उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहे. पूर्वीही आरोप प्रत्यारोप सुरू होते, सध्याही आरोप प्रत्यारोप सुरू आहे. परंतु यावेळेस शिवसेना, दोन्हीही शिवसेनेला विचार करायला लावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण त्यांचे हवे तेवढे उमेदवार निवडून आले नाही. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री आहेत, 1 आमदार आहेत, तसेच तालुक्यामध्येही त्यांचे आमदार आहेत. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे खासदार सुद्धा शिंदे गटाचेच आहेत. त्यामुळे सध्या स्थितीला शिंदे गट शिवसेना याची परिस्थिती बिकट असली तरीही, त्यामुळे आता सत्ता स्थापनेमध्ये भाजप बाजी मारेल आणि विरोधी बाकावर मात्र MIM राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात चित्र कसं राहील हे पाहण्यासारखं राहील. या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रलाईव्ह.in. नमस्कार.